हरि 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
हॅलो हे नोडवायची हे नोडवा बघा माईक बघा बाहेर बघा हॅलो हॅलो
इफेक्ट वाढव इफेक्ट ऐसा जाता अनुभव ऐसा जाता
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोध नाही चाली भूते झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने विठ्ठल विठ्ठल
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोध चाली नाही भूते झाली समता देवतया जवळी असे विश्वदेव देवतया जवळी असे पापनाशे दर्शने नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका चंद्रभागा नमस्कार माझा पांडुरंगा चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे देतो स्मरण आता ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा वचन ऐका कमळा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काली आपण असावे जवली ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्रे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोध चाली नाही भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त घटिका विठ्ठल
परमार्थ प्रिय माय पित्यानो, बंधूंनो भगिनींनो, सद्गुरुनिष्ठ पवित्र आत्म्यानो, सकळ साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली एक कीर्तन रूपी सेवा काहीतरी मागच्या जन्मातला ऋणानुबंध असला पाहिजे, काहीतरी मागच्या जन्मातला माझ्या अंगावरती काहीतरी तुमचं देणं घेणं असलं पाहिजे, त्या उपकाराची परतफेड करण्याकरता या ठिकाणी येणं विठ्ठल थोडासा परिहार देणं असा कोणत्याही गोष्टीला निमित्त कारण आवश्यक हवं आहे. निमित्ताशिवाय तुमची आमची सांगड बांधली जाऊ शकत नाही. निमित्ताशिवाय तुमचा आमचा मेळ बसला नसता. दादा, मोरी कुटुंब आहे, त्या कुटुंबांचा कुलदेवांचा एक उत्सव आहे, भंडाराचं नियोजन आहे आणि तद निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे. नेमकं कुळ कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात, या दोघांचे सांगड घालण्याचं काम हे संत करत असतात. विठ्ठल आपल्या भाषेमध्ये कुळ म्हणजे कुटुंब आणि त्यांचे देवता म्हणजे मल्हारी मार्तंड, पण संतांच्या भाषेमध्ये कुळ म्हणजे शरीर आणि या शरीरामध्ये असणारा जो काही देव आहे त्याला म्हणतात कुलदेवता. विठ्ठल खऱ्या अर्थानं त्या देवाची ओळख करून देण्याकरता संत असतात. खऱ्या अर्थानं त्या कुळामध्ये त्या देवाचा जागर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थ कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, मेळ बसणारच नाही. विठ्ठल अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची. जो काही जीव आहे त्या जीवाला सावध करण्याकरता संत येत असतात. जरा शांतता ठेवा. विठ्ठल विठ्ठल शिवेसाठी निवडून घेतलेला जो काही अभंग आहे, अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. अभंग हा देव समजून देणारा आहे. अभंग हा अद्वैत तत्वज्ञान सांगणारा आहे. अभंगाची भाषा ही मराठी आहे. अभंगाची भाषा ही समजून घेण्यापर्यंत आहे. फक्त समजून देणाऱ्याचा विषय, त्या गोष्टीचा अनुभव त्याच्या अंतःकरणामध्ये उतरलेला असावा. समजून देणाऱ्याची कॅपॅसिटी समजून देण्याची असली पाहिजे, एक तर समजून घेणाऱ्याची कॅपॅसिटी समजून घेण्याची असली पाहिजे. विठ्ठल महाराष्ट्रामध्ये देवदेव करणाऱ्यांना ऊत आला ऊत, ऐकणाऱ्यांना आलाच तर आला. महाराष्ट्रामध्ये देवदेव करणाऱ्यांची कमी नाही बरं का महाराज. महाराष्ट्रामध्ये देवदेव करणाऱ्यांची कमी नाहीच आहे आणि त्यांच्या नादी लागणाऱ्यांची नाहीच तर. विठ्ठल देव समजून द्यावा माझ्या श्रीपाद बाबाने, संत रामदास बाबानं. देव समजून द्यावा माझ्या संतांना, माझ्या साधूनं. इतर कोणी देव समजून देण्याचा शहाणपणा करू नये. विठ्ठल सातशे 24 वर्ष झाली देव समजून देणाऱ्यांना. 724 सोडून द्या त्यांचा विषय. 400 वर्ष झाली देव समजून देणाऱ्यांना. 400 विषय सोडून द्या. 20 वर्ष झाली महात्म्याला देहानं जाऊन देव समजून देण्याकरता
किती लोकांच्या टपोऱ्यामध्ये देवी गोष्ट आली विठ्ठल. यज्ञ मोड ठाकिले यागी देव पिशे प्रतिमा लिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला देव या गोष्टीचा अनुभव येत नाही महाराज, ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला देव या गोष्टीचा अनुभव येत नाही त्या अर्थी आमच्या खोपडीमध्ये देव न राहता उपाधी आहे. ज्या अर्थी देव ही गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये उतरत नाही, देव आणि देवाची भक्ती बद्दल अनुभव आम्हाला येत नाही, त्या अर्थी गोष्ट कबूल करायची. आपल्याला अजून सुद्धा देव हा विषय समजलेला नाही. कसा समजेल देव? अरे भाऊ, देव समजेल कसा? बैसता संतांच्या पंगती, बैसता संतांच्या संगती, बैसता संतांच्या पंगती, बैसता संतांच्या पंगती. ओळखुवाले कमळापती, ओळखुवाले कमळापती, ओळखुवाले कमळापती, ओळखुवाले कमळापती. बैसता संतांच्या देव समजण्याकरता, देवाच्या भक्तीचा अनुभव येण्याकरता भाऊ जीवनामध्ये संत यायला हवेत. ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला देव समजत नाही, ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला देवाच्या भक्तीचा अनुभव येत नाही त्या अर्थी गोष्ट कबूल करायची. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत नसून ज्वारी बाजरीचा बुवा आहे बुवा. काय बोललो मी? ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला देवाच्या भक्तीचा अनुभव येत नाही त्या अर्थी तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत नसून बुवा. मी बोलून जातो. 724 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांच्या काळामध्ये धर्म बुडवायला कारणीभूत ठरला ब्राह्मण जात. 400 वर्षापूर्वी तुकोबरायांच्या काळामध्ये धर्म बुडवायला कारणीभूत ठरली ब्राह्मणाची जात. पण आता कलियुगाच्या शेवटी 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 का होईना धर्म बुडवायला कारणीभूत एकमेव व्यक्ती म्हणजे बुवा. तिकडं खटला न्यायचा तिकडं न्या, ना घसून गोष्ट कबूल करायला लावेन. तुमची हजेरी कोणा मुला आहे सांग विठ्ठल. आणि अशा बुवा माणसांच्या बॅगा आज सुद्धा आपली मूर्ख माणसं वाहण्याचं काम करतात. दुसऱ्यांचं कशाला सांगावं आपण? आमच्यासारखी जी काही माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये, अशी जी काही बुवा माणसं आहेत अशांचा झोल्या आज आपण वाहतो. अशांच्या आज सुद्धा आपण, ते बी म्हणे देवा तुझ्या बापाचं सांगतात काय रे, ते बी म्हणे त्यांचं बी म्हणे. मगाशी बोलता बोलता भाऊंच्या घरी विषय झाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता धर्माचं जर का पालन करायचं असेल तुकाराम महाराज काय सांगतात भाऊ? काय सांगतात? कोणाचं खंडन करा? पाखंडांचं. मग पाखंडांचं खंडन करणं म्हणजे त्यांच्या मताला खरं बोलणं की खोटं? ते बी म्हणे देवा तुझ्या बापाचं सांगतात काय विठ्ठल. ज्या गोष्टीची त्या लोकांनी पेरणी केलेली आहे, देव ही गोष्ट, देवाचं नाम ही गोष्ट जी काही आहे ही गोष्ट न समजून देता समाजामध्ये इतर धंदे या लोकांनी जे जे केलेले आहेत ती गोष्टचं आपल्याला खंडनच करावं लागेल. तेव्हा कुठं धर्माचे पालन करणे पाखंड, पाखंड्यांचं खंडनच केल्याशिवाय आम्हा करण्याची काम बीज वाढवावे नाम. त्या अर्थी त्यांनी ज्या ज्या गोष्टीची पेरणी केलेली आहे त्या गोष्टीचं खंडन करण्याकरता आपण सज्ज व्हायचं. आपण सज्ज व्हायचं भाऊ. नेहमी कीर्तनामध्ये बोलून जात असतो विषय भाऊ, खोटं सांगायला तुम्हाला शरम वाटत नाही, खोटं सांगायला तुम्ही समाजामध्ये घाबरत नाही. आम्ही खरं सांगायला का घाबरावं?
बुवाबाजीनं शिखर गाठलं ओखाऱ्या संतांना माघारी बुवाबाजीनं शिखर गाठलं ओखाऱ्या संतांना माघारी ओखाऱ्या संतांना माघारी टाकलं पोट भरण्याकरता परमार्थाचा वापर करायचा. हो, तुमची बायका पोरं उपाशी नाही का मरतील महाराज? खरं तत्व जर का समाजासमोर पोचवत नसाल, पोटासाठी संत कलियुगी झाले बहुत. अरे धर्माचं रक्षण करण्याकरता माया श्रीपाद बाबा आणि माया रामदास बाबाचा अवतार. धर्म आणि देव आणि देवाची भक्ती सांगण्याचं काम कोणी केलं? वारकरी संप्रदायाचा एक धान्या वाघ व्यक्तिमत्व कोणी असेल? संत श्रीपाद बाबा, संत रामदास. दुसरा तिसरा कोणी नाही. माझ्या श्रीपादाना ज्ञान अमृत पाजिला जन्म मरणाचा पचोरा सोडविला, जन्म मरणाचा पचोरा सोडविला. माझ्या श्रीपादाना जन्म मरणाचा पचोरा सोडविला, जन्म मरणाचा पचोरा सोडविला. माझ्या श्रीपादाना ज्ञान अमृत पाजिला, माझ्या श्रीपादाना ज्ञान अमृत पाजिला, जन्म भाऊ, गोष्ट साधी समजू नका. कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात आज आपण आलो. कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात श्रीपाद आणि रामदास हा शब्द आपल्या कानावरती पडतो. भाग्यवान समजा. अय भाऊ, अय भाग्यवान समजा. कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज आपण आलो. मनामध्ये तिलभर सुद्धा आपण शंका घेतली नाही महात्म्याबद्दल. नेहमी जगदीश बाबांसमोर मी बोलून जात असतो विषय. बाबा, तिलभर सुद्धा मनामध्ये आम्ही शंका धरली नाही. गोष्ट स्वीकारण्याचं काम केलं. म्हणून माझी नौका किनाऱ्याला लावली. देव समजून देण्याकरता जीवनामध्ये संत यायला हवेत. संताविना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. एवढ्या भक्कम पुरावे असून सुद्धा समाज बुवांच्या दिशेला वळला. काय बोललो? संतांचे संगती मनोमार्ग गती, अकलावा श्रीपती येणे पंथे. एवढे भक्कम पुरावे असून सुद्धा समाज हा संतांचा ऐकत नाही. न ऐकायला कारण एकमेव गोष्ट असेल, कोट्यावधी जन्माचं पाप. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये संत यायला हवेत. जीवनामध्ये जर का बुवा आला, सत्कर्मा ठोकण्याचं काम बुवा माणसं करतात.
आणि अस्तित्वाची जाणीव, अस्तित्वाची ओळख ठेप्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे संत करत असतात. संतन के संग तू लग रे तेरी चारशे वर्षापूर्वी त्या संतांचा अनुभव आहे. अर्जुना, तुकाराम बाबा समोर त्या महात्म्याचा आदर्श असेल. 5,500 वर्षापूर्वी भगवंतानं अर्जुनाला सांगावं, अर्जुना हा बघ सूर्य, हा जयेंद्र रथ, नाम आठविता कंठी पुढे उभा तुमचे गुरुदेव म्हणायचे, भाऊ तुमचे गुरुदेव नेहमी कीर्तनामध्ये एक शब्द बोलायचे. संतांना त्या गोष्टीचा अनुभव आला. संत पाठच्या दरवाजातून आले आणि तुम्ही पुढच्या दरवाजातून आले काय? विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा तुकोबा जे कोणी संत असतील, ज्या वाटेनं आले त्याच वाटेनं आपण आलो नाही का? ज्ञानोबानं तुकोबानं ज्या मार्गाचं क्रमण केलं त्या मार्गावरती आज आपण आहोत का? का त्यांच्या नावावरती आपल्याला आपली बायका पोरं पोसायचे? नका आमचं नाव घेऊ, तुम्ही नका आमचं नाव घेऊ. फक्त आमचा असणारा पवित्र विचार तेवढा मात्र समजून घ्या. देव नावाची जी काही गोष्ट आहे, देव नावाची जी काही टेक आहे, ती माझ्या संतांच्या मुठीत. ज्वारी बाजरीच्या बुवांना याच्यातलं काही माहिती नाही. मार्ग दावून गेले जर का मेळ घालणाऱ्यांनी मेळ जर का घालून दिला, परमार्थ आज सुद्धा सोपा आहे. जर मेळ बसत नसेल तर सुळावरची पोळी. परमार्थ नोहे लेकुराचे खेळ. जर का गोष्ट समजली तर सोप्यातून सोपा जो काही विषय असेल, ठाईचं बैसनी करा एक चित्त आवडी अनंत. का देवदेव करायला मरायला सांगितलं तुम्हाला? अय भाऊ, अय अय देवदेव शोधायला हिंडायला सांगितलं का? इकडं तिकडं हिंडायला सांगितलं का? तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. हे शब्द कोणाचे आहेत? विठ्ठल विठ्ठल.
प्रत्येक जीवाला पडलेला एक प्रश्न आहे, माझा आणि देवाचा संबंध काय असेल? भाऊ, या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम फक्त संत करतात. भ्रांतीपासून रतले गुरुवाक्य मन धुतले, हारुनिया घातले आत्मस्वरूपे. माझ्या मनाला एक पडलेली भ्रांती आहे, ती भ्रांती माझा आणि देवाचा संबंध काय आहे. अरे संतांच्या अंतःकरणामध्ये, संतांच्या चित्तामध्ये भावाने देव प्रगट झाला. आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहे का विठ्ठल? आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करतो. समाज हा सोन्याहून पिवळा आहे, सोन्याहून पिवळा. समाज ज्या दिशेनं वळेल, ज्या दिशेनं आपण समाजाला वळू, त्या दिशेनं समाज वळतो. फक्त समाजाला वळवणारा मार्गावरती आहे का, हे धोरण माणसा करता आहे. भाऊ मोरे कुटुंबाने हे धोरण जे काही केलं, त्यांना पैसा अडका जास्त झालेला नाही. तुम्हाला आम्हाला काही खायला तुकडा मिळी ना का? मोरे कुटुंबाला पैसा अडका जास्त झाला नाही. भाऊ, अडचणीतून शोधून काढली भाल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भाल्याची हो वाट. उराशी लावून पाजिते आम्हा अमृताचा घोट. मोजता येत नाही, मोजता येत नाही जगाच्या माना. एवढा प्रेम दिलाय श्री भगवान, एवढा प्रेम दिलाय भगवान. मोजता येत नाही निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. चुकून बोलणं झालं असेल माफ कराई. आई, आमच्याकडनं कळत न कळत जर का तुमचं मन दुखावलं असेल, महात्म्यानं तुमच्या आमच्या समोर भाऊ हात जोडावं. हात. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. चुकून बोलणं झालं असेल माफ कराई. मोजता येत नाही ओ भाऊ, मोजता येत नाही जगाच्या मापाला. एवढं प्रेम जी काही भल्याची गोष्ट आहे, जी काही उद्धाराची गोष्ट आहे, ती माया संतांच्या मुठीमध्ये. काय बोलता तुम्ही? हो महाराज, हो. जेन सांगे पितया वसुदेवाशी, जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे बंधू बलभद्रासी, तेची गृह अर्जुना लागे बोले. ना तरी हे अर्जुना बीज सांगी जेल पुढती तुझ, जे हे अंतकरणीचे गुज जीवे. अर्जुना, माझ्या नात्या गोत्यामध्ये गोष्ट मी विशेष समजून सुद्धा सांगितलं नाही, पण तू तेवढा 18 अक्षरणी सैन्यामध्ये तू तेवढा भाग्याचा ठरला. अरे देवाच्या कालामध्ये रती महारथी 56 कोटी यादव होऊन गेले, भेंड्या कात्रीत गेले, भेंड्या कात्रीत. अरे तुमचं आयुष्य सुद्धा त्यांच्या बरोबरी नमुन्यावरी घालू नका भाऊ. भल्याची गोष्ट तेवढी समजून घ्या. विठ्ठल अर्जुनाच्या कानामध्ये त्या गोष्टीची पेरणी भगवंताने 5,500 वर्षापूर्वी केली. गोष्ट सोडून द्या. अरबिना परबिना चोच करबिना, अरबिना परबिना चोच करबिना, ऐसा बाका हंसोबे हंसोबे, इस हंस को उलट घुमावे, वही गुरु का बच्चा. नहीं तर गुरु का नाम कच्चा बे.
बिना चोच का बिना पेरो का दो पंखों का हंसो में हंसो. रोज म्हणतात चतुरात शिरोपणी कपरे गप गप बसायचं गप. भुंकणाऱ्यांना बी काही काम धंदा नाही, ऐकणारे बी त्यांच्या पाठीमागेच लागले. तुम्ही बी झोपू नका, दुसऱ्याला बी झोपू नका. रोज सकाळी उठायचं 4 वाजता, हातामध्ये टाळ घ्यायचे आणि काकड्याला सुरुवात करायची. आहोत का आपण संतांच्या धोरणामध्ये? आहोत काय? अरे त्याच काकड्याची सुरुवात. राहू आता हेच ध्यान डोला मन लंपट कोंडून कोंडून धरीना त्यांचं काहीतरी म्हणे वेगळंच आहे. कुठून तरी घोटीच्या बाबाने संप्रदाय आणला म्हणे. त्यांच्या देवांगातच येत. अरे शरम कशी वाटत नाही तुम्हाला? अरे ज्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या जीवावरती नावावरती तुम्ही आपला संसार पोसता, अरे त्यांचं विचारांना तुम्ही नाकारता म्हणजे त्यांचं अस्तित्व तुम्ही नाकारता. त्यांचं तुम्ही अस्तित्व नाकारता. अरे धर्म तुमच्या खोपडीमध्ये घुसत नाही, देव तुमच्या खोपडीमध्ये घुसत नाही, भाव तुमच्या खोपडीमध्ये घुसत नाही. अरे जी गोष्ट ही संप्रदायाची नाकारतात त्यांच्या जीवनामध्ये संप्रदाय नावाची गोष्ट नाही. काय बोललो मी? जी माणसं या गोष्टीला नाव ठेवतात त्या माणसांना संप्रदाय नाही. संप्रदायापासून वंचित ती गोष्ट या संप्रदायाला नाव ठेवतात. विठ्ठल भाऊ, एकच गोष्ट परिणाम करते ती म्हणजे पवित्र असणारं भगवंताचं नाम. आता नाम कशाला म्हणतात, नाव कशाला म्हणतात? तुमच्या सारख्या ज्ञानवंताला आमच्या सारख्या अडाणी माणसांनी गोष्टी समजावायच्या काय? अय भाऊ, नाम कशाला म्हणतात आणि नाव कशाला म्हणतात? अरे नाव ज्याला म्हणतात, नाम ज्याला म्हणतात, दोघांमधला अंतर काय आहे या गोष्टीचा मेल फक्त घालून द्यावा संतांनी. अरे तुम्ही समाजामध्ये ज्या गोष्टीची पेरणी करता त्याला नाव म्हणतात. उपजलिया बालकाशी नाव नाही तया पासी ठेविलिया नावेसी ओ देवुटी. नाम कशाला म्हणतात? हे नाक खिराडून मोकळा झाला. काय चाललंय या संतांच्या भूमीमध्ये, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कुणी तुम्हाला महाराज केलं हेही आम्हाला काही कळना. अरे तुम्ही त्यांना महाराज म्हणा, आम्ही त्यांना महाराज बोलू शकत नाही. तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा. ही महाराज नाहीये, धर्माच्या नावाला लागलेले हे करंट आहे आणि या करंट्याला मुलापासून उखाडण्याशिवाय धर्माची स्थापना होऊ शकत नाही. उपजोने करंटा नेने अद्वैत वाचा शिरसिंधूची या परिसरी शक्तीची या कर्णकुवरी नेनो कैसे श्री त्रिपुरारी सांगितले ते हे. ज्याला नाम म्हणतात ना भाऊ, अय भाऊ अय, ज्याला नाम म्हणतात ना, शिरसिंधूची या परिसरी शक्तीची या कर्णकुवारी. काय सांगितलं तिथे? ज्वारी बाजरी मूग उडीद हे पेरायला सांगितलं काय महादेव बाबांनी आई साहेबांच्या कानामध्ये? अरे नसल समजत तर समजून घ्यायला काय तुला धाड भरली? विठ्ठल ज्या आरती ते ज्ञान आपल्याला कळत नाही तिथं डोकं बाबा वाकवावं लागतं. काय बोललो मी? ज्या आरती जे ज्ञान आपल्याला कळत नाही ना तिथं डोकं झुकवावं लागतं.
भूता आम्ही मात्र डोकं झुकवत नाही. आम्ही डोकं चालवतो भाऊ. अय अय भाऊ, इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. आम्ही डोकं झुकवत नाही, आम्ही डोकं चालवतो. डोकं चालवतं म्हणून ज्ञान नावाची गोष्ट आमच्या डोक्याच्या वरून जाते. हो, ज्ञान नावाची गोष्ट भाग्यवान ठरले ते संत. अरे संतांच्या सर्कल मध्ये जे जे काही व्यक्त आले, धन्य माता पिता तायांची या. माया श्रीपाद बाबाचा, माया रामदास बाबाचा विचार ज्यानं समजून घेतला, त्या माय माऊलीची कुश पवित्र असेल. ज्या पवित्र माय माऊलीच्या कुशीमध्ये ज्या बालकानं जन्म घेतला, त्या माय माऊलीची कुश पवित्र असेल. त्या आरती हा पवित्र असणारा विचार पापी माणसांच्या डोक्यामध्ये बसू शकत नाही महाराज. चालायला गर्दी नाही, चालायला गर्दी. बाजार मांडला आज बाजार या महाराष्ट्रामध्ये. ज्या आरती श्रीपाद बाबांचा पवित्र विचार आपल्या डोक्यामध्ये शिरला भाऊ, त्या आरती त्या माई माऊलीची कुश पवित्र असेल भाऊ. श्रीपाद बाबा मुखातनं नेहमी शब्द काढायचे, अण्णा या कलियुगामध्ये बाबलीच्या झाडाला बोरं जोडायची अक्कल आली, पण अजून देव कसा जोडायचा ही अक्कल अजून सुद्धा नाही भाऊ. बोरं पैदा करायची अक्कल आज सुद्धा माणसाला आहे, पण देव कसा जोडायचा ही अक्कल आज सुद्धा नाही. अवघ्या वाटा झाल्याशी ना कोणी नधारे साधना, उचित विधिविधान, नकोरे घडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्याशी ना कोणी नधारे, हे उचित विधिविधान, मूळ मुद्द्याकडे येतो अण्णा. प्रत्येक जीवाला गरज आहे देवाची आणि त्या देवाच्या भक्तीची. या कुटुंबामध्ये भक्ती असेल म्हणून हा पवित्र विचार त्यांना सुचला. फक्त आपण करत असलेली गोष्ट संतांनी सांगितल्याप्रमाणे जे काही विचार आहेत ते आपण अंमलामध्ये आणलेत का, या गोष्टीचा विचार करण्याकरता बाबा नेहमी वाक्य म्हणायचे, भाऊ बारकाईने चांगला विचार केला तर. आता भक्ती कशाला म्हणतात? 720 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांना सांगावं, माझी सहस्थिती या नाम भक्ती, त्याला भक्ती म्हणतात. अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो अण्णा, आईच्या गर्भामध्ये जी गोष्ट तू करायचा त्या गोष्टीला म्हणतात भक्ती. आणि या समाजामध्ये तेवढं जोडून न देता तोडण्याचं काम मात्र आमच्यासारखी मूर्ख माणसं करतात. आता तुम्हाला मूर्ख नाही म्हणावं मग काही सज्जन म्हणावं काय आम्ही? अय भाऊ अय, अरे जी भक्ती आईच्या गर्भामध्ये जी गोष्ट तुटली तेवढं जोडून न देता तुम्ही तोडण्याची कामं करता. तुम्हाला मूर्ख नाही म्हणावं का आम्ही सज्जन म्हणावं? नाही, संत डिग्र्या देऊ काय तुम्हाला? देऊ काय संत? विठ्ठल तुम्ही आम्ही संतांनी जे सांगितलं ते या समाजाला सांगतच नाही भाऊ. संतांनी जो काही सांगितलं ते पवित्र विचार समाजामध्ये आपण पोचवत नाही. आपण आपल्या बगलेतलं समाजामध्ये टाकतो.
म्हणून काही मेळ बसना, म्हणून देवाच्या बाबतीत आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रश्नचिन्ह. अरे ज्याशी समजला तुका त्याशी लोटांगणी, किंवा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. हो, ज्याशी समजला भक्ती नावाची गोष्ट आहे माझ्या संतांच्या मुठीमध्ये, देव नावाची गोष्ट ही संतांच्या मुठीमध्ये. पहा 5,500 वर्षापूर्वी भगवंतानं अर्जुनाला त्या गोष्टीचा प्रॅक्टिकल अनुभव दिला. हो, जेत एक विश्व एक आपण, ऐसे आळू माळू होते जे तुझे पण, आटोनी गेले अंतकरण विराले सहसा, मी वेगळा आणि देव वेगळा ही मनामध्ये असणारी कल्पना. ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदासी आले, कल्पुले ते कल्पू लागले अनेकत्व. ज्ञान नसल्यामुळे देव या गोष्टीची तुम्हाला आम्हाला ओळख होऊ शकत नाही. पण भगवंतांना मात्र अर्जुनाच्या मस्तकावरती लावून हात कुरवाडीला माता, सांगितली चिंता न करावी उघड्या बाजारी हरिकथा, येतो ना आवडे पंढरी राता. हा, उघड्या बाजारावरती जी काही कथा असते ते भगवंताला आवडत नाही. काय म्हणे तुमचं गृह्य, प्रगट गृह्य केले विश्वा ब्रह्माजी केले. भगवंताचं जे काही नाम आहे ते गृह्य आहे. रामकृष्ण अरे मी स्पष्ट भाषेचा वक्ता आहे बाबा. या समाजाला जर का आपण स्पष्ट भाषेमध्ये नाही सांगितलं मग कोण सांगेल? कोण सांगेल? गोष्ट माहिती असून सुद्धा आपण लपून ठेवायला आपल्या बापाची मक्तेदारी आहे काही नाही. असे गचपण आपल्यामध्ये बी निर्माण झालेत. आपल्यामध्ये सुद्धा असले गचपण निर्माण झाले. तुमच्या बापाची मक्तेदारी आहे काही गोष्ट माहित असून नाही म्हणे ते जसं आहे तसं. तुझं पाणीतच होतंय का नाही बघ, पाणीपत झाल्याशिवाय तुझं राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. 5,500 वर्षापूर्वी भगवंताने हे ज्ञान भगवंताला दिलं. मोठके गुरुमुखे उर्देचे दिसे, जे हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष पाऊ लागे तैसे आपे सयासे. सद्गुरूच्या मुखात ते 2 शब्द अर्जुनाच्या कानामध्ये पेरलं. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, ब्रह्मा कटाशत कुट वो पाहत असे. 2 शब्द भगवंतानं अर्जुनाच्या कानामध्ये सांगितलं. हो, 2 शब्दाची पेरणी, अद्वैत तत्वज्ञानाची पेरणी, ब्रह्मवाक्याची पेरणी, महावाक्याची पेरणी, तत्वमसी वाक्याची पेरणी, माझ्या पवित्र असणाऱ्या भगवंताच्या नामाची पेरणी. त्या गोष्टीची पेरणी अर्जुनाच्या कानामध्ये भगवंतानं केली. भगवंतानं तो अर्जुनाला विषय समजवल्याबरोबर मी आणि तो देव एकच, एक की दोन. मी आणि देव एक की दोन. आत्मा शिव शिव समा, शिव शिव समा, अर्जुना, जी गोष्ट तुझ्या पिंडामध्ये आहे ती गोष्ट ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे, आणि जी गोष्ट ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे ती गोष्ट तुझ्या पिंडामध्ये आहे. होच तर हो. हो, पिंडी पिंडीचा ग्रासू,
तो हा नाथ संकेतीचा दंशू गाऊन गेला उद्देशू महाविष्णू. अर्जुना माझा आणि तुझा संबंध एक आहे, एक. करा द्वैताची पेरणी. सांगा माणूस वेगळा आणि देव वेगळा, शरम कशी तुम्हाला वाटत नाही? मनची माझी चेनी असता जेने मी दुरावे पंडू सुता ते पुण्य ऐसे म्हणता जीभ काही ना तुटती. अर्जुना माझा आणि तुझा संबंध एक असून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बुवा माणसं सांगतात देव माणसापासून वेगळा. मजची माझी चेनी असता जेने मी दुरावे पंडू सुता ते पुण्य ऐसे म्हणता जीभ काही न तुटती. माणसापासनं देव असू शकत नाही, देवापासनं माणूस वेगळा राहू शकत नाही. देव म्हणती भक्त्याला वेळ लागला देव म्हणती भक्त्याला वेळ लागला देव म्हणती देव समजून द्यावा माया संतानं. आणि संतांची वचनही सत्य असतात. भले तुम्हाला आम्हाला ती गोष्ट पटो अगर ना पटो. एक वेळ माया रामदास बाबाला, माया श्रीपाद बाबाला, माया धनराज बाबाला, माया अमृते दादाला, एक वेळ माझ्या नाना बाबांचा विचार तुम्ही खोटं ठरवाल, पण ज्ञानोबाचा तुकोबाचा विचार तुम्ही खोटं मानू शकत नाही. एकले अवधान ऐकी जे सर्व सुखाशी पात्र. जर का त्या सुखाला जर का प्राप्त व्हायचं असेल तुम्ही काहीही करा, जे तुमच्या खोपडीमध्ये बसलेलं आहे ते सोडावं लागल. हो, जर का तुम्हाला त्या सुखाची जर का प्राप्ती करून घ्यायची असेल, सुखासाठी बेजार झालेला हा जीव, सुखासाठी बेजार झालेला हा जीव. मी नसे ऐसा कौन उठाव असे परिप्राणी यांचे दैव कैसे जेन देखती माते सद्गुरुनाथ भगवान. जर का त्या सुखाची जर का परम सुखाची आणि दुःखाची जर का निवृत्ती आणि सुखाची जर का प्राप्ती करून घ्यायचं असेल, आपल्या खोपडीमध्ये जे काही बसलंय ते सोडावं लागतं आणि जे संतांनी सांगितलंय ते धरावं लागतं. संत संगतीचे काय सांगतो नाम भाऊ सृष्टीच्या आरंभी बरं का. अय भाऊ अय, ज्याला आपण नाम म्हणतो ना, राम आणि कृष्णाच्या या अगोदरचा विषय. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या कानामध्ये विश्वाच्या पालनकर्त्यांना हंसाचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या कानामध्ये स्वतःच्या चोचीनं ज्या गोष्टीची पेरणी केली. काय बोललो मी? ब्रह्मदेवाच्या कानामध्ये त्या जगाच्या पालनकर्त्यांना ज्या गोष्टीची पेरणी केली. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. चार तोंडा असणारा म्हातारा वेड्यासारखा या त्रिभुवनामध्ये फिरत होता.
देव 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 करत अस्तित्वाची ओळख मात्र त्याला होत. आता ब्रह्मदेव कुठल्या नामानं शाना झाला? एक नाम हरी द्वैत नाम दोरी सर्वदा पुजारी सर्वदा पुजारी ब्रह्मदेव ज्या नामानं शहाणा झाला, थोरू केला एके नामे, नामाची पेरणी त्याच्या कानामध्ये केली. अरे उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात आणि परमात्मा उपाधी रहित आहे. हे माझा दबडा आज असेल आणि उद्या नसेल, येत उरोरित नाही आवत. माणसं रोज म्हणतात, माणसं रोज म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश हेही अंतकाली जाती लयाशी, पण समजून कोण घेईल आमचा नाना विठ्ठल. विषय अर्जुनाच्या कानामध्ये भगवंतानं सांगितल्याबरोबर जगाचा जो काही पालन करता आहे तो देवाचा आणि माझा संबंध एक आहे. नाथबाबा भागवतामध्ये वर्णन करून सांगत असतात, देव सदा जवळी तया लागी जन कैसे, पाव जाता देशोदेशीनं ज्याशी समजला तो गदगदा असे. देव हा जवळ आहे आणि ज्याला देव म्हणतात तो मर्यादित का जगभर. मर्यादित बोलायला शरम वाटत नाही का तुम्हाला? मर्यादित सांगणाऱ्यांना अरे ज्याला देव म्हणतात तो जगभर. तुम्ही म्हणसाल कसं काय? एक हरी आत्मा जीवशी विश्वाला व्यापून असणारा जो काही देव आहे त्या देवाचा अस्तित्व तुझ्या जवळ. हो, तुमची डिग्री देव आहे. देव अय ताई, अय भाऊ, ज्याला श्वासाची किंमत समजली, श्वासाला लगी लावण्याकरता संतांचं येणं आहे. श्वासाची किंमत समजून देण्याकरता संत असतात. ज्याला श्वासाची किंमत समजली त्याची डिग्री आहे देव. तुकाराम महाराजांच्या, माझ्या ज्ञानोबायांच्या नाकामध्ये येणारा जो काही प्राणवायू, जो काही श्वास आहे तो त्यांच्या पुरता मर्यादित का जगभर? त्यांच्या पुरता मर्यादित का जगभर? अरे त्यांच्या नाकामध्ये येणारा प्राणवायू जर का जगभर असेल, आपला श्वास आपल्या पुरता मर्यादित का जगभर? अरे त्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढा आपला अधिकार नाही काय? हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराण्याचर आपणाची पै झाला. अरे त्यांचा जेवढा अधिकार आहे, गोष्ट जर का समजून घेतली तर आपला सुद्धा तेवढाच अधिकार आहे. जगाला व्यापून असणारा जो काही परमात्मा आहे तो सुख याज्ञवल्क कपिल मुने
गोष्ट देव नावाची जी काही टेक आहे त्या अस्तित्वाची ओळख जर का झाल्यानंतर जो काही अनुभव येतो तो अभंगाचा प्रथम चरण ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा जगाला व्यापून असणारा जो काही परमात्मा आहे नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरुनी प्रेमा सर्वानुभूती जो परमात्मा तोची ओळखीला पाहिजे महावाक्य उपदेशीला परित्याचा जप नाही बोलीला विचार तो करावा साधके येत विश्वाला व्यापून असणारा जो काही देव आहे भाऊ तो देव तुमच्या हातात दिला विश्वाला व्यापून असणारा जो काही देव आहे भाऊ तो देव तुमच्या हातात दिला विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले मी देह झाले ब्रह्म विश्वाला व्यापून असणारा जो काही परमात्मा आहे ऐसा ज्याचा अनुभव आणि हा जो काही अनुभव आहे तो अनुभव देण्याकरता संत सज्जनाने घेतले प्रचिती ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आणि हा अनुभव अंतःकरणामध्ये उतरण्याकरता ज्ञानोबराय सांगत असतात प्रचिती येण्याचा अनुभव येण्याचा एकच मार्ग आहे इंद्रिय विषय विसरती
शरीर भावना सती कै सोहंभाव्य प्रचिती प्रगट होय. या सिद्धीचा या भगवंताच्या नामाचा ज्या व्यक्तीने स्वीकार केला त्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाला बहर पडते आणि प्रचिती हा विषय त्याच्या अंतःकरणामध्ये येतो. कसं बोटानं दाखवू तुला रे गोष्ट आहे. ज्ञानोबराय सांगतात अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवा मौन जप मालांतरी दरोणी श्री हरी जपे सदा. ज्ञानेश्वरी उघडा ज्ञानेश्वरी मध्ये पुरावा सापडतो. हे शब्दाविन संवादी जे इंद्रिया नेणता भोगी जे बोलादी झोंबी जे प्रमेयासे. कैसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अनुभव कसा असेल चित्तचा कटले आटू घेत वाचा पांगुळली जेतची तेत. अपाद कुंचित झाले अंगी रोमांच आले. अर्धो मिल्लित डोले आनंदाते वर्षताती. अतुल्य सुकुमारची निबले बाहेरची अंग कापे. आतू बाहेर या कोंडियले हे जग निखल माझे चेनी होतिले. कैसे कर्म आड आले जे मीची नाही म्हणती. अर्जुना आणि हा परम सुख ज्याला म्हणतात तो देव म्हणे नामया. हृदय दावी गेला खेचरे केला बहु पुकार. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि हा अनुभव ज्याच्या अंतःकरणामध्ये उतरला संत तुकाराम महाराज सांगतात इथं दुसऱ्या जागेवरती देव तुम्हाला सापडणार नाही. देवतया जवळी आसे. पापनाशे दर्शने. विश्वाला व्यापून असणारा देव तो साधूच्या हृदयामध्ये प्रगट झालेला असतो. देवतया जवली असे. आणि अशा साधू संतांच्या संगतीमध्ये त्यांचं साधू संतांचं दर्शन जरी झालं. मी नेहमी बोलत असतो भाऊ साधूच्या अंगावरून स्पर्श करणारा वारा जरी आला आणि त्याची झुलूक जरी तुमच्या अंगाला लागली देवतया जवली असे पापनाशे. हा साधूच्या शरीरावरून जर का वाऱ्याची झुलूक त्यांच्या अंगाला स्पर्श करून येणारा वारा त्या वाऱ्याचा स्पर्श जरी तुम्हाला जरी झाला देवतया जवली असे पापनासे दर्शने. अरे त्या वाऱ्याची झुलूक जरी त्या स्पर्श जरी तुम्हाला झाला तुमच्या अंतःकरणामध्ये असणार पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले. हा आणि बुवांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपलं पाप वाढतं. हा बुवांच्या संगतीमध्ये आल्यानंतर कारण नरकाकडे जाण्याच्या वाट्या त्या बुवांना माहिती आणि देवापर्यंत जाण्याचा मार्ग तो माझ्या संतांना माहिती.
दादा नारदाच्या गादीवरती उभा आहे. या गादीची शपथ घेऊन तुम्हाला अभिमानाने मी सांगतो, देव या गोष्टीचा जर का मेळ तुम्हाला जर का बसायचा असेल, वारकरी संप्रदायाच्या नावाखाली टेंबा मिळवणारी महाराज मंडळी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. पण इकडं तिकडं न जाता कास जर का धरायची असेल माझ्या श्रीपाद बाबाची आणि माझ्या रामदास काम क्रोध नाही चालू, भूते झाली समता. एकदा जर का नाम त्या शरीराला चिकटलं भाऊ, माझे सद्गुरू नेहमी सांगत असतात, अण्णा एकदा जर का नाम या शरीराला चिकटलं, त्या शरीराचं सोनं होऊन जातं सोनं. आणि सोनं जर का व्हावं असं वाटत असेल
तर माया श्रीपाद बाबाचं माया रामदास बाबाचं तुम्हाला ऐकावंच लागेल. हा नाही ऐकलं तर चुकली वर्म. हा आणि ते वर्म ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटुनी अहंकार धरी सुहंपन चित्ती प्रगटे चैतन्य घन मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. अहंकार जाऊन जोपर्यंत त्या ठेप्यापर्यंत आपण पोचत नाही ओंकार प्रणव उच्चार होय साचार तो शब्द अवाणमय आदबक कैसा तोमी 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 ऐसा प्रणवाचे पलीकडे वैखरीशी जे कासयाचे सांगळे नवेची जेने वस्तू वाचे नाही उच्चार नवल हे साचार स्वरूप निर्विकार कोंडाटले सत्य ज्ञानतेची गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेत तो हारे श्री हरी पाहिले डोले बरी पाहता पाने दूर सारोनिया देखी लागे माये पांडुरंग डोला चौशून्य वेगळा दिसत आहे अरक्त परकोट मध्ये एक शुभ्र ग्राम तयामध्ये श्यामवर्ण दिसत आहे मसुरा सारिखे तेथे एक राहुल मसुरा सारिखे तेथे एक राहुल तोची घन नील लखलखित दिसत आहे तयामध्ये आहे पांडुरंग मूर्ती. हो भाऊ तयामध्ये आहे पांडुरंग मूर्ती रुक्मिणीचा पती वर्णातीत तुका म्हणे पहा अनुभव अंतरी शोधोनी तुका म्हणे पहा अनुभव अंतरी शोधोनी बाहेरी धुंडोनी श्रमो नका तयामध्ये आहे पांडुरंग मूर्ती रुक्मिणीचा पती वर्णातीत. शेवटचं चरण घ्या. तू कमळे
माझ्या अंतःकरणामध्ये मी वेगळा आणि देव वेगळा हा जो काही भेद आहे द्वैताचे बंधन न बाधीजे त्याच्याकरता रामकृष्ण पंथ कर्मी येला राम आणि कृष्ण ज्या वाटेवरून गेले ते वाट जीवनामध्ये यायला हवी त्याच्याशिवाय द्वैताचं खंडन होऊ शकत नाही तुका मने भेदा भेद गेला वाद खंडोनी अमोलीकरत्न जोडलेले तुझं तारे ब्रह्म बीजानं ओळखीशी हा अमोलिक रत्नाची जोडणी आपल्या या जन्मामध्ये मिळालेली आहे पण पवित्र असणारं नाम त्याच्यापासून आज सुद्धा माणसं वंचित आहेत भाऊ जोपर्यंत नामाची आणि तुमची भेट होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये देवी गोष्ट कळणार नाही त्याच्याकरता गुरु गारुडी बोलवा माऊली गुरु गारुडी आला धावनी बोध वैराग्याचे पाची येले पाणी विवेकांजन घातले नयनी सोहम शब्दे उठवी नामध्वनी सद्गुरुनाथ भगवान देवापर्यंत नेहमी संत बोलून जात असतात भाऊ आज सुद्धा धनराज बाबा जीवाला पोटातील आतड्यांना सूज येईस तर आढळून सांगतात भामट्याला मार्ग अनेक आहेत सज्जनाला मार्ग एक आणि तो मार्ग म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकच आहे आणि तो एकच मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा भाऊ कुठल्याही आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका देवापर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला संतांचंच तुम्हाला ऐकावं लागेल तुका मने भेदाभेद गेला वाद खंडोनी एक पुरावा अजून ज्ञानोबराय देत असतात योगी तो दुर्लभ देखील असा पाहता पुढची ओवी काय देखीला माये देवांचा हा विठला संध्या निमाने देवांचा जो काही देव आहे तो मी पाहिला पण फिटला संध्या मी वेगळा आणि देव वेगळा फिटला संध्या निमाले हा तुका मने भेदा भेद गेला वाद खंडोनी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी पुस्तक गेल्यामुळे तुमच्या सर्व अभंगाचा भावार्थ सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने जेवढ्या ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान होतं ज्या ज्या गोष्टीचा अनुभव होता तो अनुभव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मुला जर का परिस्थिती पाहिली कोणी कीर्तनकार कोणी प्रवचनकार तुमच्या समोर उभा नाहीये पण तैसा मी अनुग्रही तू साधूंचा परिमितू आपल्या परी अलंकारी तू भलती अपरी एरवे मे मूर्खो जरी झालो अविवेको तरी संगाधिक कृपाधिक शिवजोलू असे जैसा स्वभाव माय बापांचा बालक किंवा अपत्य बोले बोबडी वाचा तरी अधिकच तयाचा संतोष वाटे मुळात कीर्तन आणि प्रवचन सांगण्या भाऊचा दादाचा विषय सुद्धा नाही पण 2017 साली महात्म्याच्या कृपेचा हात माझ्या मस्तकावरती लागला
आणि एकच शब्द सांगितला, भाऊ तुम्हाला जी गोष्ट सांगितली ती इतरांना का सांगू नये ते सांगण्याचं निमित्त फक्त या गादीवरती सेवेसाठी उपस्थित असणारे माझे टालकरी, माझे गायनाचार्य, माझे मृदुंगाचार्य, माझे सर्व साधक, आता प्रत्येकाची नावं या ठिकाणी आवर्जून घेत नाही तरी सुद्धा माझे दळवी बाबा असतील, नारायण बाबा असतील, भोवी बाबा असतील, सगळे संपूर्ण माझा परिवार साधक परिवार आहे. वैभव भाऊ आहेत, राजेश्वर भाऊ, अमित महाराज असतील, माझा कृष्ण चेतन भाऊ असेल, माझी तायडी असेल, बाबांचं नाव काही मला माहिती नाही, जयराम बाबा असतील, माझे मोठ्यांचं नाव घेतले तरी सुद्धा धाडस करतो बाबा, तुकाराम बाबा असतील, हृदयस्थ असणारे ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द न शब्द ज्यांच्या अंतःकरणामध्ये ठासून सद्गुरूनं भरलेला आहे. माझा अस्तित्व जगदीश बाबा असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला आणि माझ्यासारख्याला सहकार्य केला त्याबद्दल देवे तेवढे धन्यवाद. मात्र कमी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता शब्द अपशब्द जर का मुखातनं निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष जो काही चांगला असेल, माझ्या साधू संतांचा आहे वाईट तेवढा आहे तेवढं इथंच सोडा, नाही तर घरी घेऊन जाल. चांगला असेल तेवढा देव 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 नावाची गोष्ट डोक्यामध्ये घाला, बाकी माझं काही नाही घेतलं तरी चालेल. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून विठ्ठल जय जय जय.